रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधवा बरवा, तो हा माधवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हा बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बोला. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा. म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. आ सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. आ बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा माधव बरावा. बापर कुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. हरी जय जय
व्यर्थ चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नाही तरी ते व्यर्थ चित्त नाही नाही तरी ते व्यर्थ चित्त नाही नाही तरी ते व्यर्थ नामासे विन्मुख तो नर पापिया हरि बिन धावया न पवे कोणी हरि बिन धावया न पवे कोणी हरि बिन धावया न पवे कोणी नामासे पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती नामे तिन्ही लोक उद्धरती नामे तिन्ही लोक उद्धरती सिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती नामे तिन्ही लोक उद्धरती नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध म्हणे जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोबार कुमार जय जय गोपाल कुमार 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 गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी गणना गणना पुण्याची गणना कोण हरी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा विठ्ठला 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 टाळ 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 विठ्ठला नर्मदा मैया की जय, गोदावरी माता की जय. विठ्ठला, विठ्ठला, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाशी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पवी कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समचरण सरोज सांद्र निलाभ दाभ जगन निहित पाणी मंडल मंडलाना तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार चक्रपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण सद्गुरूचे ते नमस्कारोनी आता
गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपा करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रजनिज मनमुकुर सुधारि वर्णो रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धि न तनुजानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोरे हरे ओ कले सविकार मस्तक हे पायावरिया वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाशी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवारे ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे सद्गुरु महंत गुरुवारे रामगिरी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया. कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग सर्वांच्या परिचित पाठातला हरिपाठातला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. ज्ञानोबरायांनी हरिपाठ हा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी जो निर्माण करून ठेवला बघा. ज्ञानेश्वरीचं वेगळं सामर्थ्य आहे, हरिपाठाचं वेगळं आहे, चांगदेव 65चं वेगळं आहे. योग्यासाठी चांगदेव 65 सांगितलं. योगीराज सद्गुरु चांगदेव महाराजांसाठी तो ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी कोणासाठी? ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा वाचिल जो कोणी जनित्यासी लोटांगणी ज्ञान होय अज्ञानासी. ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे महाराज? संपूर्ण ज्ञान भरलेलं आहे. सगळं विज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये आहे. जेवढे आतापर्यंत शोध लागले ना हे 10% सगळं सामावलेलं आहे विज्ञान. आजचं ज्ञानोबरायांनी माहिती आहे तुम्हाला लाईटीचा शोध कधी लागला? वीज आपला जो बल्ब आहे त्याचा शोध किती दिवस झाले लागले? तात्या किती दिवस झाले असेल विजेचा शोध लागून? लाईटचा लाईट लावला बटन दाबलं लाईट लागला. किती दिवस? 100-150 वर्ष 200 वर्ष धरा. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वीच उल्लेख करून ठेवलाय. आणि शास्त्रज्ञांना एक प्रश्न विचारला म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये विज्ञान कसं आहे बघा. त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे शास्त्रज्ञांना. उदकाचे नि आवेशे लख लखित तेज दिशे त्या इजू माझे आशे सलील काही. याचा अर्थ काय? पाण्याला आवेश निर्माण झाला तर राग निर्माण होणार आहे, वीज निर्मिती होणारच आहे. पण निर्माण झालेल्या विजेपासून बल्ब लागणार आहे. त्या बल्बामध्ये पुन्हा पाणी आहे का? हा प्रश्न विचारलाय शास्त्रज्ञांना. म्हणजे ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा अशी ज्ञानेश्वरी निर्माण करून ठेवली सर्वांसाठी. पण जसं लहान मुलांसाठी आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर कोणासाठी स्वेटर घेतलं, कोणासाठी मफलर घेतली, कोणासाठी त्या ठिकाणी कपडे घेतले, कोणासाठी शूज घेतले, तिकडं स्वस्त आहे म्हणून घेतले मोठ्या माणसांसाठी. पण लहान मुलांसाठी काय घ्यावं? लहान मुलांसाठी खाऊ घ्यावा लागतो. नाही तर काही वस्तू आणली तर पोरं फेकून देतील खाऊ नाही आणला तर. तसा खाऊ दिला हरिपाठाच्या रूपानं. आणि हरिपाठाची भाषा, हरिपाठामध्ये त्या ठिकाणी नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. या मृत्यू लोकामध्ये नाम काय करू शकतं?
नाम तारक आहे. या नामानं आतापर्यंत कोणाचं वाटोळ झालं असं एखादं दाखवून द्या. नाम घेतलं आणि वायाला गेला असा एखादा दाखवू द्या. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नामे तारिले अपार. सर्वांचा उद्धार नामानं केलेला आहे. आणि म्हणून ते नामस्मरण मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या कंठामध्ये राहावं. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. त्या नामस्मरणावरती जोर दिला. तसा तर विचार केला तर ज्ञानोबराय योगी आहे बरं का. ज्ञानोबराय कोण आहे? योगी आहे, योगी. आणि योग्याचं कार्य काय आहे? नागिनी उत्साहे न वही द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. न साहती हा मार्गायसे बोलती मुनिजन. नरहरी चिंतने हरनिशी मुक्त स्थान. योग्यानं काय करावं? समाधी लावावी महाराज. समाधी लावून एकरूप व्हायचं कोणाबरोबर? भगवंताबरोबर. हे योग्याचं कार्य आहे. ज्ञानोबराय योगी आहे, परंतु योग साधना सोडून तुम्हाला आम्हाला नामस्मरणाचं महत्व सांगतात. याचं कारण काय? त्याचं कारण आहे हे कलियुग आहे. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. मग इथं नामस्मरण आणि भक्ती सोपी आहे महाराज. बाकी कृतये ध्यायेतो विष्णू त्रेतायाम जायते मखे द्वापारे परिचर्याना कलियोद हरी कीर्तनात. दुसऱ्या युगामध्ये इतर भक्ती श्रेष्ठ आहे, इतर साधन श्रेष्ठ ठरतात. परंतु कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्याशी अवघ्या वाटा झाल्याशी अवघ्या वाटा झाल्याशी अवघ्या वाटा झाल्याशी कली न घडे साधना कली न घडे साधना. कधी ना घडे साधन कधी ना घडे साधन. उचित विधी विधाना उचित विधी विधाना. उचित विधान उचित विधान. नकळे न घडे सर्वथा नकळे न घडे सर्वथा. नकळे ना घडे सर्वथा नकळे ना घडे सर्वथा. नकळे न घडे सर्वथा नकळे न घडे सर्वथा. नकळे ना घडे सर्वथा नकळे ना घडे सर्वथा. भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा. अवघ्या वाटा झाल्या शीन कलीन घडे साधन उचित विधी विधान. नकळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागविल पापा. इथं भक्ती सोपी आहे, इथं नामस्मरण सोपं आहे. हे साधू संतांना दूरदृष्टी होती आणि म्हणून कलियुगामध्ये प्रत्येकाचा उद्धार व्हावा म्हणून सगळ्या संतांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलंय. त्यामध्ये ज्ञानोबराय सांगतात की बाबा हरी 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 मुखानं जर म्हटला तर तुला एवढं पुण्य प्राप्त होईल एवढं पुण्य प्राप्त होईल. कोण ते पुण्य मोजत बसेल? पुण्याची गणना कोण करी. मग मानवी देह आहे, नर शरीर प्राप्त झालेलं आहे. आता प्राप्त झालेल्या शरीरानं काय करावं? प्राप्त झालेल्या शरीरानं नामस्मरण करावं, पण आणखीन सुद्धा आपलं हित करावं. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये
तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगलं आहे, एकदा अर्धांगवायू झाला, पेरलेस झाला, आजारपण आलं, हृदयाची बिमारी वाढली आणि मग जाता येईल का हो तीर्थयात्रेला? मग जोपर्यंत शरीर चांगलं आहे, ठणठणीत आहे, तोपर्यंत तू स्वतःच हित पहा. आतापर्यंत तू प्रपंचाचं हित पाहिलं असेल, व्यवहाराचं हित पाहिलं असेल, पण तू आता तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. हेही संतांनी सांगितलं. तीर्थयात्रा करावी. कशी करावी तीर्थयात्रा? काही लोक क्रुझर गाडीमध्ये जातात, तीर्थयात्रेला चाललो, पण तिकडं त्या ठिकाणी पत्त्याचे कॅट भेटत नाही म्हणून इकडून घेऊन जातात. मग ती तीर्थयात्रा झाली का? नाही. मग काय सांगितलं संतांनी? तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, संता संगे सेवो वासुदेव धनिवरी. तीर्थयात्रेला आनंदानं जायचं. सुखे जाऊ का बरं? काही लोक राग सुद्धा घराचा त्याग करतात. मग राग घरातून निघून गेला, ती तीर्थयात्रा मान्य झाली भगवंताला? नाही. वैतागून तीर्थयात्रा नको, मग सुखे जाऊ आनंदानं. आणि महाराज प्रपंच व्यवस्थित सोयीला लागला की तीर्थयात्रा करावी. आज ज्या निमित्तानं आपण एकत्रित जमलोय ते निमित्त म्हणजे नर्मदा मैयाची परिक्रमा करणं एवढं काही सोपी गोष्ट नाही. काही लोक अर्ध्या रस्त्यावरच येतात आणि मग महाराज आमची झाली पूर्ण असं म्हणतात, परंतु त्याचा प्रवास माहिती आहे ना किती येतो? खूप मोठा प्रवास आहे. पण आदरणीय भाऊलाल काकांनी, बाबांनी, आणि बाबा जिद्दीच आहे पहिल्यापासून. बाबाचं काम थोडं अवघडच आहे. गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज तेव्हापासून हा जो परिवार आहे, बाबांचा परिवार, बेटाच्या सेवेमध्ये आहे. कारण ते जिद्दी म्हणण्यापेक्षा ते केवटाच्या वंशातले आहे ना. बाबा जे आहे ते केवटाच्या वंशातले आहे. आणि केवट कसा होता? केवटाच्या नावेमध्ये ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी बसण्यासाठी आले, प्रभू रामचंद्रजीने त्या नावाड्याला आवाज दिला, हे नावाडी, हे केवट, जाना गंगा पार हमे खडे हम तीन जने. त्या वेळेला केवटानं उत्तर काय दिलं देवाला? एक काम करा, तुम्हाला पहिलं तीराला जायचं ना, मग इथून 2 किलोमीटर वर जा. 2 किलोमीटर वर जा आणि 2 किलोमीटर वर गेल्यानंतर पाणी त्या ठिकाणी कमी आहे, गुडघ्या इतकंच पाणी आहे, मग तुम्ही पहिलं तीराला जाऊ शकता. लक्ष्मणजीला राग आला का हो? तुझ्या नावेमध्ये बसून आम्हाला पलीकडे जायचंय आणि त्या ठिकाणी तू म्हणतो 2 किलोमीटर इकडे जा आणि तिकडे पाणी कमी असेल आणि मग तुम्हाला जाता येईल. त्या वेळेला लक्ष्मणजीला त्या केवटानं शांत बसायला लावलं. तुम्ही शांत बसा. 2 महत्वाच्या व्यक्ती जर बोलत असतील तर तिसऱ्यानं मध्ये तोंड घालू नये. लक्ष्मणजीचा का राग करतो केवट? कोण आहे हा केवट? हा केवट तोच आहे महाराज जो भगवान विष्णू परमात्म्याच्या दर्शनाला कासवाच्या रूपाने, तो कासव होता, दर्शनाला यायचा. परंतु त्या ठिकाणी शेषाचा अवतार असलेले लक्ष्मणजी त्याच्यावरती त्या ठिकाणी विषाचा फवारा मारायचे, तो पुन्हा जायचा. अनंत जन्म तपश्चर्या ज्याची झालेली आहे तोच कासव केवट म्हणून आलेला आहे. आणि म्हणून रुबाबात बोलतो महाराज. ज्याचा परमार्थ तोला मोलाचा, त्याचं बोलणं सुद्धा त्या तोऱ्याच असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून केवटानं सांगितलं पहिलं तीराला जायचं, थोडं वर जा, 2 किलोमीटर तिकडे पाणी कमी आहे. प्रभू रामचंद्रजीला त्याचं गूढ रहस्य समजलं. का केवट आपल्याला पहिलं तीराला नेत नाही? त्यावेळेला केवटानं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. केवटानं सांगितलं, मैने चरणों की महिमा सुनी हे प्रभू, नाव लकडी की मेरी पुरानी प्रभू. तुझ्या चरणाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा देवा, तुझ्या चरणाचा महिमा मला माहिती आहे. अरे तुझ्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली, तुझ्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. दगड तर कठोर आहे, एका दगडापासून एक स्त्री निर्माण झाली. पण माझ्या नावेला अनंत फळ्या जोडलेल्या आहे, अनंत फळ्यांचे जॉईंट आहे. अनंत फळ्यापासून जर अनंत स्त्रिया तयार झाल्या तर मी या सांभाळू कशा? म्हणून केवट देवाला पहिलं तीराला नेत नाही. पण दोष तुझा नाही श्रीरामा, दोष तुझा नाहीये. मग दोष कोणाचा आहे? दोष आहे तो तुझ्या पायाला चिकटलेल्या रजकणाचा. मग ते चरण जर मी स्वच्छ धुवून काढले तर मी पहिलं तीराला तुम्हाला सोडू शकतो. असं म्हणून घरी जाऊन काठवट आणली. काठवट
त्याच्यामध्ये देवाचे पाय ठेवले, त्याच्यावरती पाणी टाकलं, पण एक पाय स्वच्छ केला की तो पुन्हा वाळूमध्ये जायचा, पुन्हा रचकन चिकटायची. मग पुन्हा ते असं बऱ्याच वेळेला झाल्यानंतर देवानं सांगितलं, केवटानं सांगितलं, देवा पुन्हा पाय त्या ठिकाणी रचकन चिकटतायत, वाळू चिकटते पायाला, एक काम करा, एका पायावर उभा राहा. भगवान परमात्म्याला एका पायावर उभं करणारा कोण असेल तर तो केवट आहे. लक्षात घ्या, केवटानं, आणि त्याच वंशातील ही मंडळी आहे. मग परमार्थ तोऱ्याचा आहे, रुबाबातला आहे. जर असत्यता काही नसेल, सत्य परिस्थिती सर्व असेल. बाबांचा असा आग्रह असतो, आम्ही ज्या वेळेला एखाद्या टायमाला चालतो ना, आम्हाला पुढे जाऊन मागे यावं लागतं बाबांच्या भेटी. लगेच फोन येतो, नाही तर मग का हो महाराज काय झालं, बाबांचा फोन आला की तर त्याची ठोके वाढत दिले. असू द्या, परंतु प्रेमाचा तो फोन असतो, प्रेमाची सगळी मंडळी आहे. आणि म्हणून बाबांनी या ठिकाणी नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण केली. नर्मदा मैया म्हणजे भगवान शिवाची लाडकी कन्या आहे आणि अतिशय आनंद देणारी आहे. एकदा परिक्रमा पूर्ण झाली की खऱ्या अर्थानं जीवनात अलौकिक स्वरूपाचा आनंद प्राप्त होतो असं सर्व सांगतात. संतांनी सांगितलं, शास्त्रानं सांगितलं. आता मी अजून काही पूर्ण केलेली नाही, त्यामुळं मी तो अनुभव माझा थोडा कमीच आहे. परंतु संत सांगतात, ज्या अर्थी संतांनी सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, त्या अर्थी निश्चितच याच्यामध्ये काय आहे, तथ्य आहे. निश्चितच आम्ही सुद्धा एकदा परिक्रमा पूर्ण करण्याचा मानस आमचा सुद्धा आहे. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी पूर्ण केली असेल परिक्रमा ते भाग्यवान आहे. आणि म्हणून परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर अनंत अनुभव नर्मदा मैयाच्या तीरातीरानं जात असताना येतात. कधी उपाशी राहू देत नाही मैया. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या मुलाचं कौतुक पाहते ती नर्मदा मैया. लक्षात घ्या, मैया म्हणतात, मैयाचे सगळे तुम्ही आम्ही लेकरच आहोत. आणि मग त्या ठिकाणी कोणाला उपाशी राहू देत नाही. अनंत अनुभव नर्मदा मैयाच्या तीरानं जात असताना येतात. त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये जर तो वेळ गेला आणि ती परिक्रमा जर आपल्याकडून पूर्ण झाली, बघा दुसऱ्या नदीमध्ये त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मोक्ष आहे, पण नर्मदा मैयाला नुसतं पाहिलं तरी मोक्षाची प्राप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. नुसतं बघितलं तरी मोक्षाची प्राप्ती आहे अशी साधना. आणि त्या ठिकाणी परिक्रमा बाबांनी पूर्ण केली. बाबांची इच्छा होती की महाराज तुमचं कीर्तन झालं पाहिजे. या ठिकाणी सगळे आप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे या ठिकाणी एकत्रित आले आणि एकत्रित येऊन या ठिकाणी हा उत्सव केला. गंगा पूजनाचा, माऊंद्याचा उत्सव आहे. गंगा पूजन करावं लागतं. तसं तर शास्त्र असं सांगतं, माऊंदे याचा शब्द गुरुवारे स्वामी रामगिरी महाराज अर्थ सांगत असतात. मा म्हणजे नाही आणि वदे म्हणजे मी तीर्थयात्रा केली हे सांगूच नका. तीर्थयात्रा केली हे सांगू नये, पुण्यकर्म केलं हे सांगू नये. बघा शास्त्र असं सांगतं, आपल्याला पाप जे घडलं आपल्याकडून ते पाप दाखवता यायला पाहिजे. पाप जर घडलं आणि ते जर दाखवता आलं तर तो खरा भाग्यवान माणूस आहे बरं का. एखाद्याकडून पाप कर्म घडलं ते पाप दाखवता यायला पाहिजे. आपण उलट करतो. आपला तोटा का होतो माहितीये का, आपण पुण्य दाखवतो आणि पाप लपवतो. लक्षात घ्या, कुणी असेल. एखादा म्हणला काशी केली, काशी केली, काशी केली, सगळ्या गावात सांगितलं काशी केली, परंतु काशी का केली याचं कारण सांगायला विसरला. मांजर मारली होती म्हणून काशी केली. ज्या अर्थी सांगेल मांजर माझ्याकडून मेली, पाप सुद्धा दाखवता यायला पाहिजे. हे सुद्धा परमार्थातलं उंच टोक आहे बरं का. आणि मानवी जीवन आहे, मानवी जीवनामध्ये सुख दुःखाची घालमेल आहे. शरीर आयुष्य थोडं आहे, त्या थोड्या आयुष्यामध्ये, मोजक्या आयुष्यामध्ये नामस्मरणही करायचंय, प्रपंचही करायचंय, संसारही थाटायचा आहे. आणि त्या ठिकाणी आपलं जे आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे, हा देह कशासाठी प्राप्त झालेला आहे याचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि हा देह कशासाठी प्राप्त झालेला आहे याचा विचार करणं म्हणजेच शास्त्रामध्ये याला विवेक म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? विवेक. नाही तर मग लोक काय, थोडे जन्माला आलेले किती लोक आहे. सगळ्यांनाच देह कळतो का? सगळ्यांनाच परमार्थ कळतो का? सर्वांनाच नर्मदा परिक्रमा कळते का? सर्वांनाच गंगा पूजन कळतं का? अजिबात नाही महाराज. नाही तरी काय थोडे
श्वान सुकर बापुडे अनंत लोक जन्माला आले, परंतु सगळ्यांनाच नामस्मरण कळतं असं नाही. तुम्हाला आम्हाला नामस्मरण कळालं गंगागिरी महाराजांमुळं. या ठिकाणी बघा स्वामी सहजानंद भारतींचा आश्रम, त्या ठिकाणचे मठाधिपती स्वामी चैतन्यगिरी महाराज आताच या ठिकाणी येऊन गेले, शुभ आशीर्वाद देऊन गेले. इकडून सराला भेट संस्थान आहे, सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान आहे, आणि या छत्र छायेखाली तुम्ही आम्ही नामस्मरण परमार्थ करतो. बघा विचार निर्माण झाला आपल्या अंतकरणामध्ये, त्याला विवेक म्हटलेला आहे. परमार्थ बाह्य अंगाचा नाहीच आहे. बाह्य अंग वेगळं आहे ना अंतरंग वेगळं आहे. बाह्य रंग म्हणजे काय? कपडे बदलणं, गंध लावणं, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं, त्या ठिकाणी उपवास व्रत वैकल्य करणं, हे बाह्य रंगाचं लक्षण आहे. पण अंतरंगातले साधनं सांगितले बघा. पहिला सांगितलं विवेक. विवेक म्हणजे विचार निर्माण झाला पाहिजे. विचार, मी कोण आहे याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर. निवृत्तीचा मी कोण आहे, कशासाठी या ठिकाणी आलो, कुठून आलो मी? दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, याव येथवरी होते हेची कारण. दुरून आलो मी, फिरत 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 आलो. कशासाठी मी या नरद्यामध्ये आलो? बरं, इथं येण्यासाठी मला काय परीक्षा द्यावी लागली? परीक्षा द्यावी लागली. आपलं जर कदाचित पुण्य जास्त झालेलं असतं तर आपल्याला नरद्या मिळाला नसता. बरं, पाप जास्त झालेलं असतं तर तरी नरद्या मिळाला नसता, तरी आपण अधोगतीला गेलो असतो. आणि पुण्य जास्त झालं असतं तर कदाचित स्वर्गात गेलो असतो. स्वर्गामध्ये दिव्य देह मिळाला असता, त्या ठिकाणी सर्व उपभोग घ्यायला मिळाला असता. परंतु पुण्य जर संपलं असतं तर पुन्हा येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग तया पुण्याची पावटी सरे, सवे जिंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की नरदेहामध्ये या ठिकाणी पुन्हा यावं लागतं मृत्यू लोकामध्ये. मग नरदेह मिळाला, काय परीक्षा द्यावी लागली? पाप आणि पुण्य याची बेरीज योगा योगानं सारखी झाली आणि हा नरदेह मिळाला. मिळालेला जो नरदेह आहे, या नरदेहानं कशासाठी मिळाला नरदेह याचा जर विचार केला नाही आणि आयुष्य गेलं गेला महाराज. मग लोक म्हणतात जन्माला आला, जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहून उपयोग काय झाला? जन्माला आला आणि गेला, उपयोग झाला काय? क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जे प्राप्त करायला पाहिजे होतं ते विसरला. परिणाम काय झाला? येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, काय केलं? कोणाचं काय जाणार आहे महाराज? ज्याचं त्यानं अनहित केलं. जर विवेक निर्माण नाही झाला तर मग बाह्य रंगातच भुलला. बाह्य रंगात भुलू नका, साधू संतांनी सांगितलं बघा. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, उस
नवे डोंगा काय फुललाची वरलिया रंगा काय फुललाची वरलिया रंगा चोखा डोंगा परी भावन नवे डोंगा चोखा डोंगा परी भावन नवे डोंगा काय फुललाची वरलिया रंगा काय फुललाची वरलिया परमार्थ बाह्य रंगाचा नाहीये वरून सहज दिसत असला सरळ सोपा दिसत असेल पण आतमध्ये काय दडलं याला विशेष महत्व असतं म्हणून बाह्य रंग वेगळं ना अंतरंग वेगळं अंतरंग काय आहे तर अंतरंग साधनं सांगितले शास्त्रामध्ये विवेक पहिला काय सांगितलं विवेक विचार निर्माण झाला पाहिजे मी कोण आहे कशासाठी या मृत्यू लोकांमध्ये भगवान परमात्म्याला मला पाठवलं हे मोला मागाचं शरीर घेऊन काही हजार कोटीचं शरीर माणसाचं आहे सगळ्या पार्टाची जर किंमत काढली तर 1000 कोटीच्या वर आहे आणि एवढं आपल्याला भगवान परमात्म्यानं फुकट दिलं आणि कशासाठी दिलं ल्यावे खावे बरे असावे मजा करावे गावातल्या दुकानात उधारी लावावे दुसऱ्या दुकानात उधारी लावावे 6 दुकानामध्ये उधारी झाली दुकानदारानं तगादा सुरू केला का रात्रीतून गावच बदलावे याच्यासाठी दिला नरदेव नाही महाराज कशासाठी दिला नामस्मरण करण्यासाठी दिला याचा विचार करणं विवेक बर त्या विचारातून सद्विवेक निर्माण झाला पाहिजे विचार करत नाही असा माणूस दाखव तुमच्याकडे आहे का एखादा विचार न करणारा माणूस प्रत्येक जण विचार करतो त्याच्यामध्ये सद्विवेकाला महत्व तो सद्विचार निर्माण झाला पाहिजे आणि तो अंतकरणापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि त्याच्यातून परिवर्तन घडलं पाहिजे मग वैराग्य निर्माण होतं वैराग्य म्हणजे काय वैराग्य म्हणजे इह पर लोकातील सुखाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात आणि नर्मदा मैयाची परिक्रमा म्हणजे वैराग्य आहे वैराग्य आहे सगळ्यांना द्या इकडं वाहतात आणि ती नदी कोण इकडं वाहत सगळ्यांचं तोंड इकडं आणि तिचं तोंड इकडं का बरं महाराज वैराग्य आहे परिक्रमा पूर्ण झाली वैराग्य निर्माण होणार विवेक वैराग्य काही लोकांना आपल्याला वैराग्य होतं पण एखाद्याच्या अंत्यविधीला जर गेलो तर मग तिथं दुसऱ्याच्या कानात सांगतो काय खरं नाही हो क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा देह पाण्याचा बुडबुडा देह जाईल जाईल त्याशी काळोबा कोणाला सांगतो शेजारच्या कानात सांगतो कुठं अंत्यविधीला गेलो आणि तिथून आल्यानंतर खांद्यावर पावडं ऊसातून घासातून मक्कातून घेऊन सारखं पळतो तुमची ती स्थिती आहे माझी ती स्थिती आहे वैराग्य त्याला म्हणतात का त्याला स्मशान वैराग्य म्हणतात एका म्हाताऱ्याला म्हणलं का हो सुपारी कधीपासून खात नाही तो म्हणे दात पडल्यापासून आता दात नाही का खात नाही दात नाही म्हणून खात नाही त्याला वैराग्य म्हणता येणार नाही मग स्मशान वैराग्य वेगळं आणि अंतकरणातून निर्माण झालेलं वैराग्य वेगळं आहे जगद्गुरु श्री संत तुकोबारांच्या अंतकरणामधून वैराग्य निर्माण झालं इंद्रियावरती ताबा मिळवला विकाराचा नाश केला 42 लाख रुपयाची इस्टेट सस्त्याच्या काळामध्ये वाटून देणारे तुकाराम महाराज आहेत त्या काळातले 42 लाख रुपये आहेत त्या काळातले 42 लाख रुपये वाटून दिले तुकाराम महाराजांनी आता काय किंमत असते त्याची सस्त्याच्या काळात 400 वर्षापूर्वी 42 लाखाची प्रॉपर्टी तुकाराम महाराजांनी वाटली आणि आमच्यासारखे कीर्तन करायची रात्री मीटिंग घेतली तुकाराम महाराज आम्हाला बोलले म्हणे महाराज पोरांनो ऐका रे 42 लाखाची इस्टेट वाटून चाललो पण इथून पुढे सगळ्या महाराष्ट्रात फिरा लोक इकडून याचा सगळं हांगाडा विठ्ठल विठ्ठल त्या काळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबारांनी सगळ्या संसाराचं काय कारण तुकाराम महाराजांचा संसार चुलीवर हरळी केळीवर नारळी घर चंद्रमौळी महाराज एवढी प्रॉपर्टी असताना
एवढ्या त्या ठिकाणी तुकोबरा इतके मोठे श्रेष्ठ श्रीमंत असताना सुद्धा काय करावं, तुकोबरांनी काय केलं? तुकोबरांनी महाराज सगळं त्या ठिकाणी दान करून टाकलं, सर्व कर्ज माफ करून टाकलं. आणि हा जो संसार आहे या संसारामध्ये राहून वैराग्य निर्माण झालं, इंद्रियावरती विजय मिळवला. काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खाणी, काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोधाधिकावरती विजय मिळवला, वैराग्य निर्माण झालं महाराज. वैराग्य कसं होतं तुकोबरांचं बघा. ज्या वेळेला छत्रपती शिवरायांना समजलं की तुकाराम महाराजांची परिस्थिती जमतेम आहे, त्या वेळेला काही सैनिकांना त्या ठिकाणी द्रव्य घेऊन पाठवलं, दागदागिने घेऊन पाठवले, अलंकार घेऊन पाठवले. त्यावेळेला तुकोबरांनी ज्या वेळेला ते पाहिले आणि त्या ठिकाणी शब्द वापरला, महाराजांना सांगा याचा उपयोग स्वराज्याच्या हितासाठी करा. आम्हाला काय सोने रुपया महामृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे, हे वैराग्य. मग असं वैराग्य निर्माण झालं, मग षड संपत्तीची त्या ठिकाणी आगमन होतं. षड संपत्ती म्हणजे विवेक वैराग्य षड संपत्ती सांगितली. शम दम श्रद्धा समाधान तितिक्षा, हे षड संपत्ती सांगितली. उपरती म्हणजे शम म्हणजे इंद्रियावर, बाह्य इंद्रियावरती ताबा. दम म्हणजे अंतर इंद्रियावरती ताबा. श्रद्धा पाहिजे परमात्म्याच्या चरणावरती. तितिक्षा म्हणजे काय, सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. आज जगाची सहन करण्याची कॅपॅसिटी गेली हो. जुन्या लोकांनी किती दारिद्र्य सहन केलं, आताच्या पोरांना दारिद्र्य सहन होत नाही. थोडीशी गरिबी आली, सहन करण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून आणि भजनाच्या माध्यमातून आम्हाला काय करायचंय, सहन करता आलं पाहिजे, सहन करता आलं पाहिजे. आमच्या तुका
ऐकण्याची सहन करण्याची कॅपॅसिटी, विवेक वैराग्य षड संपत्ती. त्या षड संपत्तीमध्ये शम दम श्रद्धा समाधान म्हणजे जे मला प्राप्त झालेलं आहे ते भगवंताची इच्छा आहे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे. जशी परिस्थिती मला भगवान परमात्म्यानं दिलेली तुम्ही आम्ही आणि करू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. जे परमात्म्यानं दिलेलं आहे सगळं मला त्याची इच्छा आहे, त्याच्या मनात आलं म्हणून. काहींना मग हे कसं व्यवहारामध्ये सुद्धा हे दोन मुलं एका ठिकाणी जन्माला येतात एका गावामध्ये, एक अशा श्रीमंताच्या घरात जन्माला येतं त्याच टायमाला की ज्याच्या 10 पिढ्या बसून खाईल, आणि एका अशा गरीबाच्या घरामध्ये जन्माला येतं की त्या ठिकाणी संध्याकाळची चूल पेटायची पंचायत आहे. मग हे कसं काय घडलं? हे कशामुळे घडलं? तर महाराज याला कारण आहे आपलं संचित. मग प्रत्येकाच्या संचित क्रियमान आणि प्रारब्धानुसार त्याला ती पुढची गती प्राप्त होत असते. आणि म्हणून आणि करू सावे न लगे बहुता, कोणावर नाराज व्हायचं नाही. ही सगळी इच्छा कोणाची आहे? परमात्म्याची आहे. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी वाहे दो माघरी पाणी, पांडवाचा सायकारी राजाहुनी केले पुरी. म्हणून तुकोबरांनी सावध केलं, तुका म्हणे उगेची राहा, उगेची राहा, उगेची राहा. होईल जे जे ते पहा. आले देवा जिच्या मना, तिथे कोणाचे चालेना, तिथे कोणाचे चाले. भगवान परमात्म्याच्या इच्छेनं सगळं घडत असतं. लक्षात घ्या, कोणावर नाराज व्हायचं नाही आणि ही वृत्ती अंतकरणामध्ये धारण करायची. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचंय. आणि उपरती म्हणजे जो संसार शास्त्रानुसार देवब्राह्मणाच्या साक्षीनं आपण जोडलेला आहे, हळूहळू हळू एका एका गोष्टीचा त्याग करायचा आणि त्या प्रपंचामधून काय करायचं? अलिप्त कमळ जळी जैसे, हे शास्त्र आहे. म्हणजे अजून थोडं खाली येऊन सांगू का, योग्य वेळेला माणसानं प्रपंचामध्ये योग्य निर्णय घ्यायचा. म्हणजे मुलं करते झाले ना, मुलांच्या हातामध्ये संसार देऊन टाकायचा, चाव्या त्यांच्याकडे देऊन टाकायच्या आणि पोरांचं कौतुक पाहायचं, कसं करतात, काय व्यवहार करतात, काय नाही करतात, कुठं फसतात, कुठं नाही फसत, हे बघायचं. आणि योग्य वेळेला त्या ठिकाणी काय करायचं? आपलं स्वहित पाहायचं. स्वहित पाहायचं याचा अर्थ नामस्मरणामध्ये वेळ घालवायचा. जो इथं ज्ञानोबरांनी पापी कुणाला म्हटलं माहिती आहे तुम्हाला? ज्याचा नामाचा 36 आकडा आहे, जो विन्मुख झालेला आहे नामाला, ज्यानं नामस्मरणाकडे पाठ फिरवलेली आहे, असा जो माणूस आहे ना इथं, तो पापी म्हटलंय ज्ञानोबरांनी. का बरं? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये नामासी मुख तोन पापिया, नामासीन मुख तोन पापिया, नामासीन मुख तोन पापिया, नामासीन मुख तोन पापिया, नामासीन मुख
ज्यानं नामस्मरणाकडे पाठ फिरवलेली आहे तो त्याला पापी म्हटलं ज्ञानोबरांनी. म्हणजे नामस्मरण जर करणारा एखादा नसेल याचा राग आहे संत महात्म्यांना, साधू संतांना. संतांचं एकच ध्येय आहे महाराज. आता गुरुवारे स्वामी रामगिरी महाराजांचं ध्येय काय? सनातन हिंदू धर्माचं रक्षण. हे माझ्या सद्गुरु महंत गुरुवारे रामगिरी महाराजांचं ध्येय आहे, हिंदू धर्माचं रक्षण. आणि त्याचबरोबर नामस्मरणाचं बीज पेरायचं. हेची आम्हा करणे काम, बीज वाढावया नामस्मरणाचं बीज करायचं. महाराज न लगे काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. हे संत महात्मे काय करतात? नामस्मरणामध्ये काय करतात? नामस्मरणामध्ये वेळ खर्च करतात. आणि साधू संतांनी नामस्मरणामध्ये वेळ खर्च केला. पण नामस्मरण जर करणारा कोणी नसेल तर त्या ठिकाणी नामस्मरण करणारा कोणी नसेल तर त्याचा राग येतो साधू संतांना. म्हणून नामाशी बिनमुख तो नर पापिया हरिबिन धावया न पवे कोणी. ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी नामस्मरणाचा अट्टास करतात. नामस्मरण करावं आणि ते नाम तारक आहे. हे नाम तारक कसं आहे तर महाराज पुराणामध्ये प्रसिद्ध असलेली बघा. आता आमची सुद्धा रामकथा चालू आहे इथं बाबुळगाव गंगेला. आता हे रामायण वाल्मिकी रामायण कोणापासून आलं? वाल्मिकी रामायण कोणापासून आलं? या वाल्मिक ऋषीच्या बाबतीत जर आपण त्या ठिकाणी थोडस चिंतन करू गेलो तर वाल्मिक ऋषींनी अगोदर काय केलं बरं? एक माणूस मारला का एक खडा पाण्यात याच्यात टाकायचा राजनामध्ये. 7 राजन ज्याच्या पापाचे भरले. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, असे 7 राजन भरले. आपला सगळा अहिल्यानगर संभाजीनगर हे दोन्ही जिल्हे मिळून जरी एवढं पाप करायचं ठरलं तर होईन का? 7 राजन भरतीन का आपल्याकडून? एवढं पाप आहे का आपलं? एवढं जरी पाप केलेलं असेल परंतु राम 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 उच्चारण करून 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 वाल्याचा काय झाला? वाल्मिकी झाला. आणि त्या वाल्मिक ऋषीची कीर्ती काय महाराज केली? रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण कोळियाची कीर्ती वाढली गण. अगोदर रामायण लिहिलं महाराज कधी माहितीये का? ज्या वेळेला दशरथ राजाचे वडील आज राजा आणि आजाचे आजोबा त्यांचा जन्म झालेला नव्हता त्यावेळेला केले रामायण रामादी. मग प्रभू रामचंद्रजीला एक पाऊल सुद्धा टाकता आलं का हो साधूच्या शब्दाच्या बाहेर? वडील वाल्मिक तैसाची करीन त्या ठिकाणी अवस्था प्राप्त झाली तर नामस्मरणामुळे प्राप्त झाली हे साधू संतांना माहिती आहे. आणि म्हणून नामस्मरण करण्याचा आग्रह करतात. नामस्मरण करा, सतत सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा असा आग्रह ज्या वेळेला ज्ञानोबा धरतात त्यावेळेला पुराणातलं प्रसिद्ध उदाहरण देतात. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक उद्धरते, नामे तिन्ही लोक
उतरते नामे तिनी लोक उतरते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे पुराणातलं एक प्रसिद्ध उदाहरण दिलं, नामे तिन्ही लोक उद्धरत. तिन्ही लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. या नामानं एखाद्याचं वाटोळ केलं असं दाखवा. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा जी निवडून. अनेक त्या ठिकाणी उदाहरणं पाहता येतील की नामस्मरणानं काय केलं, नामस्मरणानं तारलं महाराज. आणि मग तीर्थयात्रा करायची आणि तीर्थयात्रा करता करता नामस्मरण करायचं. सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. नवे मग बाधा काळ धुत यमाची करू वासुदेव स्मरण. जेणे तुटे बंधन खंडेल कर्माचे वदन. वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखी जाऊ. वाचे विठ्ठल नाम गाऊ. संता संगे सेवू वासुदेव धनिवरी. तीर्थयात्रा करायची, तीर्थयात्रा केली पूर्ण. नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली. आदरणीय भाऊलाल बाबा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सेवेमध्ये असलेलं व्यक्तिमत्व भाऊलाल काकांनी ज्या ठिकाणी तीर्थयात्रा पूर्ण केली, परिक्रमा पूर्ण केली, त्यांच्याबरोबर अजून काही मंडळी होती. तांबे पाटील, तांबे पाटलांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. जीवन कृतार्थ झालं, जीवनाचं सार्थकता आहे महाराज. सौ तांबेबाई आणि तांबे पाटील या दाम्पत्यांनी आणि भाऊलाल काका त्यांच्या अजून काही असतील जोडीदार त्या ठिकाणी परिक्रमा करण्यासाठी, त्यांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहे. खडतर असलेला प्रवास आपण या ठिकाणी केला. मैया आणि पूर्ण परिक्रमा बाबांनी या ठिकाणी केली. म्हणून परिवारामध्ये तर आनंदाचं वातावरण आहे. परिवार जर पाहिला तर अतिशय कष्ट करणारा हा परिवार आहे. खूपच बाबाकडे श्रीमंती आहे, बाबाची खूपच मोठी बिल्डिंग आहे असं थोडी आहे महाराज. कष्टातून त्या ठिकाणी जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया. तेत तेत धनंजया जाणई होती माझी. आणि महाराज खूपच संपत्ती असं काही नाही, परंतु जे आहे त्यामध्ये आलेल्या अतिथीला भोजन देण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे. आलेलं कोणी रस्त्यानं चाललं, परमार्थिक असेल तर चहा पाणी घे बाबा, दूध घे बाबा, आग्रह बाबांचा कायम असतो. आणि म्हणून सगळे साधू संत बाबांच्या आग्रहाला त्या ठिकाणी मान देत असतात. आणि म्हणून असा असणारा हा परिवार, हिमालय परिवार, खऱ्या अर्थानं आज तुमचं हे सगळं कौतुक पाहण्यासाठी मातोश्री असायला पाहिजे होत्या. असाध्य आजार त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले या परिवारानं. मला वाटतं 6 वर्ष झाले, 7वं चालू आहे, बरोबर आहे. कारण आम्ही ज्या ज्या वेळेला या रस्त्यानं जायचो ना कधी, त्यावेळेला बाबा आणि ते जोडीनं आमच्या घरी यायचे. परंतु या ठिकाणी आम्ही जात असताना मातोश्रीचा खूप आग्रह असायचा. खूप गोड बोलणं, प्रेमळ बोलणं, बाबांशी त्या ठिकाणी गप्पा चप्पा व्हायच्या. तास 2-2 तास आम्ही या ठिकाणी बसायचो. परंतु महाराज भगवंताची इच्छा आहे बघा. जसं पाण्यामध्ये काही ओंडके पडले, लाकडं पडले, काही काही ठिकाणी सुनाम सासूबाई बरोबर बोलत नाही. आयुष्यभर म्हातारा वेगळे राहतात आणि त्या म्हातारीला खूप आयुष्य. ज्या सुना बोलत नाही आणि त्या म्हातारीला खूप आयुष्य. आणि इथं या सुना म्हणजे म्हातारीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणाऱ्या सुना होत्या. जणू काही सासूबाई म्हणजे आपली आईच आहे असं प्रेम देणाऱ्या सुना होत्या. पण या ठिकाणी मातोश्रीला आयुष्य कमी पडलं. अनेक त्या ठिकाणी काय केलं, दवाखाने केले. परंतु भगवंताची इच्छा आहे, आयुष्य प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. मी सांगत होतो जसे ओंडके पडले पाण्यामध्ये, पुलाच्या ठिकाणी जिथं पाणी तुंबलेलं आहे त्या ठिकाणी सगळे ओंडके एकमेकाजवळ आले, एकमेकाशी गप्पा गोष्टी करू लागले. ज्या वेळेला पुलाच्या त्या फळ्यावर केल्या, पाणी व्हायला लागलं, जसे ओंडके पांगून पुन्हा कोण कोणीकडे गेलं ना, तसंच हे मानवी जीवन आहे. लक्षात ठेवा. अनेक पात्र आपल्याला भेटतात, पण सगळेच पात्र आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी साथ देतील असं नसतं. आणि म्हणून प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे, प्रत्येक जीवात्मा हा वेगळा फिरत आलेला आहे. इथं आल्यानंतर नाते संबंध निर्माण झाले, आई वडील भाऊ बहीण पत्नी हा परिवार निर्माण झाला. परंतु इथं मात्र सत्यता वेगळीच आहे.
मातोश्रीला आज खऱ्या अर्थानं खूप आनंद झाला असता. आज आपल्या पतिदेवाचं भाऊलाल बाबांचं भाऊलाल काकांचं कौतुक झालं असतं मातोश्रींना. आणि म्हणून अशा मातोश्री या परिवारातून निघून गेल्या. आणि आज भाऊलाल काकांनी तीर्थयात्रा पूर्ण केली. निश्चितच अनेक वेळेला मी अंतकरणातून सांगतो, भाऊलाल काकांना परिक्रमेचा एकही दिवस असा गेला नसेल की आपल्या धर्मपत्नीची आठवण आली नसेल. म्हणजे जरी त्या शरीरानं त्यांच्या बरोबर नव्हत्या, पण मनानं मात्र भाऊलाल काकांनी काय केलं असेल, त्या ठिकाणी दोघांनी ही परिक्रमा पूर्ण केली असं गृहीत आपण या ठिकाणी धरूया. त्या निमित्तानं माझ्यापर्यंत सेवा या परिवारानं या ठिकाणी दिली. पाहुणे आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गुणीजन महाराज मंडळी, त्याचबरोबर आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे मध्ये सर्व गावातील परम मित्र परम स्नेही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मध्ये रामपूरचे सरपंच आमचे दादा उपस्थित आहे, आमचे डिगू पाटील उपस्थित आहे, त्याचबरोबर नाऊरचे सरपंच आमचे शिंदे पाटील उपस्थित आहे, त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे काका जगताप काका त्या ठिकाणी वैजापूरहून या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. भजनी मंडळी सर्व आमची तरुण मंडळी बरं का बाबा, ही तयार झाली आता नवीन मंडळी. आमचे प्रवीण दादा असेल, विकास दादा असेल, त्याचबरोबर आमचे विलास भाऊ असतील, ही भजनी मंडळी, संतोष भाऊ असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी भजनी मंडळी निर्माण झाली. नवीन आनंद आहे. नाऊरकर भजनी मंडळी आहे. आमच्या बरोबर आलेले विलास महाराज त्या ठिकाणी फाळके आहे, कैलास महाराज फाळके, त्यांना धन्यवाद आहे. गोड मृदंगावरती साथ संगत करणारे आमचे अंकुश महाराज आहे. गोड हार्मोनियमवरती साथ संगत करणारे आमचे राजेंद्र महाराज गोरक्ष आहे. आणि हे कीर्तन आता अख्ख्या महाराष्ट्रभर दिसणार. दास संतांचा चॅनलचे मालक आमचे ऋषीदादा सातपुते, युट्यूब चॅनलचे मालक, ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद आहे. गोड साऊंड सिस्टीम आहे. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप ज्यांचं नाव झालेलं आहे ते आमच्या वाकचौरेताई या ठिकाणी उपस्थित आहे, कीर्तनकार, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचबरोबर माझं परम भाग्य आहे की आज आपल्या बेटाची विनेकरी आणि माझ्यावरती म्हणजे सगळ्या महाराजांवरती सगळे जेवढे महाराज कीर्तनकार महाराज आहे यांना त्या ठिकाणी अधिकारानं जे काही त्या ठिकाणी आदेश करू शकतात आणि अधिकारानं काही गोष्टी सांगू शकतात, ते आदरणीय आपल्या बेटाचे विनेकरी आमचे आदरणीय खटाणे यांना या ठिकाणी पूर्ण वेळ देऊन उपस्थित झाले. त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, सद्गुरुगंगागिरी महाराज की जय, सद्गुरुनारायणी महाराज की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात की तीर्थयात्रा केली, आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय समाधान दादा कंदे यांनी 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण भारत भ्रमण हे सायकल वरून या ठिकाणी केलं आणि ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. हा सत्य संकल्प कोणाच्या मनात एक तर निर्माण होत नाही, परंतु या व्यक्तीनं 12 ज्योतिर्लिंग आणि संपूर्ण भारत भ्रमण हे सायकल वरून केलं. जगाच्या समोर एक वेगळा आदर्श या व्यक्तीने ठेवलं. पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या ठिकाणी पूजन या ठिकाणी मी करतो आहे. टाळे वाजव सर. खूप खूप धन्यवाद आहे. अशीच संस्कृती भारताची भूमी, अशीच संस्कृती आमच्या शूरावीरांची, अशीच संस्कृती आमच्या साधू संतांची, ऋषीमुनींची टिकून राहो. आणि असेच या ठिकाणी नवतरुण या ठिकाणी सत्कार्यामध्ये धर्मकार्यामध्ये स्वतःला झोकून देव, हीच सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानोबराय सांगतात की जो नामस्मरण करत नाही पण तीर्थयात्रा करतो त्याला त्या ठिकाणी अर्थ राहत नाही. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नामस्मरण करा. नामस्मरणानं कोणाचं वाटोळ झालं असं कोणी दाखवून द्या. पुराणातलं उदाहरण दिलं. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती. म्हणून ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध.
ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे 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 सर्व भजनी मंडळीला विनंती करतो थोडी थोडी भैरवी म्हणायची आता सर्वांनी परंपरा